सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला प्रवास होईल. एकमेकांसोबत त्यांचा वेळ चांगला तुम्ही घालवावा लागेल. कामाच्या ठिकाणी देखील चांगली स्थिती तुम्हाला दिसून येईल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीनं कामामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही आज चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभाचा आनंद होईल. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे, जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. या काळामध्ये वैवाहिक जीवनातील आनंद तुमच्यासाठी चांगला राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील. आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे लोक आज त्यांच्या कामामध्ये सर्वोत्तम योगदान देतील. परिणामी तुम्हाला चांगला नफा होईल. तुमच्यामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आज तुम्हाला तुमचा जोडीदार आणि मुलांकडनं सुखद बातमी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशंसा होईल आणि कौटुंबिक सुख तुमचं चांगलं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात ही एक शुभ वार्ता घेऊन होणार आहे. कामामध्ये चांगले आर्थिक लाभ तुम्हाला होतील. तुम्ही काही पैसे वाचवू शकता. त्यासाठी आनंददायी बातम्यांचं प्राबल्य कायम राहील. आज व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य हे सामान्यतः चांगलं राहील. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. विद्यार्थी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला मेहनतीचं चांगलं फळ देतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. आज तुमचा मूड देखील चांगला राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्ही त्यांच्यासोबत लांबचा प्रवास देखील करू शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा तणावपूर्ण जाणार आहे. तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक पाहायला मिळेल. कुटुंबासोबत काही शांततेचे क्षण तुम्ही घालवाल. तुमचं बोलणं मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीनं तुमचं काम अगदी यशस्वीपणे पार पाडाल. आज तुम्ही व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे चांगले योग मिळतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक आजच्या दिवशी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. पैसा असेल, परंतु अचानक खर्च देखील होईल. आज तुम्ही हुशारीनं काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमची साथ देईल, परंतु निष्काळजीपणा तुम्ही टाळायला हवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला दैवी मदत मिळेल.
तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आदर करण्यामध्ये आघाडीवर राहाल. कौटुंबिक सुख तुम्हाला अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांचा आजचा दिवस हा चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे धन आणि लाभाचे चांगले योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा बदल होऊ शकतो. कौटुंबिक आनंद तुमचा निर्माण होईल. आज तुम्ही आनंदी असाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडनं शक्य ते सर्व सहकार्य तुम्हाला मिळेल. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही पुढे जाल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद दिसून येईल. आज नशीब तुम्हाला साथ देईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे विद्यार्थी त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती आज चांगले यश मिळवतील. कुटुंबामध्ये चांगले सामंजस्य राहील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्ही आपल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. या दिवशी तुमच्या मनामध्ये एक नवीन उत्साह दिसून येईल. आज तुमचं आरोग्य देखील चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला आज चांगलं सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमचं मन समाधानी राहील. व्यवसायामध्ये एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आई वडिलांचा स्नेह तुम्हाला लाभेल. मुलांचा आनंद मिळेल. कामामध्ये धनलाभ होईल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही तुम्हाला चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमचा खेळण्यामध्ये जाईल. फक्त बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि गाडी चालवताना काळजी घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.